आपण प्रतिनिधित्वाची संकल्पना हे प्रकरण पाहू राहिलेलो आहे. कालच्या तासाला आपण प्रौढ मताधिकार ही संकल्पना पाहिलेली आहे. आज आपण प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर हा भाग पाहणार आहोत. राजकीय पक्ष. आता प्रतिनिधित्वाची माध्यमे, पूर्वी प्रतिनिधित्व हे तुम्हाला मी व्यवस्थित पुन्हा एकदा सांगतो. प्रतिनिधित्व म्हणजे काय की आपले जे विचार आहेत, आपले जे मत आहेत ते इतर त्रयस्थ व्यक्तीमार्फत सादर करणे. आपले विचार, आपले मत दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीमार्फत सादर करणे. त्या व्यक्तीला, सादर करणाऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी असे म्हणतात. मग असे प्रतिनिधित्व मग निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करतात. लोकशाहीमध्ये अनेक राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करतात, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे राजकीय पक्ष हे जनतेचे प्रतिनिधित्व स्वीकारत असतात. राजकीय पक्ष हा राजकीय प्रतिनिधित्वाचे महत्त्वाचे आणि प्राथमिक माध्यम आहे. पण राजकीय पक्ष म्हणजे काय, कोणाला राजकीय पक्ष म्हणायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण ते समजणं महत्त्वाचे असते. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे सत्ता प्राप्ती ध्येय असलेली आणि विशिष्ट विचारसरणी घेऊन जनतेसमोर मांडणारी संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करतात. विविध पक्षांचे सदस्य त्यांच्या पक्षांचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात. राजकीय पक्ष पक्षाच्या विचारांना एकत्रितपणे त्या पक्षाची विचारसरणी असे म्हणतात. जशी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता म्हणजे अशा प्रकारची विचारसरणी असते. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष त्यांच्या विचारसरणीनुसार विविध कार्यक्रम मतदारांसमोर मांडतात आणि सत्तेवर आल्यास ते कार्यक्रम राबवण्याचे वचन देतात. ज्या पक्षाचे कार्यक्रम मतदारांना पसंत पडतात, योग्य वाटतात, त्या पक्षाच्या उमेदवाराला जनता मतदान करते. अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या माध्यमातून मतदारांच्या इच्छा व आकांक्षांचे प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेत केले जाते. आता आपण राजकीय पक्षाचे वर्गीकरण पाहणार आहोत. म्हणजे प्रकार. भारतात राजकीय पक्षांचे वर्गीकरण राष्ट्रीय पक्ष व राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक पक्ष असे 3 प्रकारे वर्गीकरण करता येईल. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे निकष निवडणूक आयोगाने ठरविलेले आहेत. कोणत्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणायचा, कोणत्या पक्षाला प्रादेशिक स्तरावरील पक्ष म्हणायचा, याचे निकष हे निवडणूक आयोगाने ठरवलेले आहे. साधारणपणे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे अनेक घटक राज्यामध्ये ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव असतो तो पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर पक्ष म्हणून गणला जातो. तर ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव विशिष्ट घटक राज्यापुरताच मर्यादित असतो त्या राजकीय पक्षाला प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. हे जनरली राष्ट्रीय स्तरावर पक्ष आणि प्रादेशिक स्तरावर पक्षाची व्याख्या अशा स्वरूपाची आहे. घटनेमध्ये निवडणूक आयोगाने त्याची तरतूद वेगळी केलेली आहे. तरी पण तुम्हाला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक स्तरावर पक्ष ही थोडक्यात मी समजून देतो. राष्ट्रीय स्तरावर पक्ष म्हणजे जसं भारतामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, त्याचबरोबर समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे हे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत. तर प्रादेशिक स्तरावरील पक्ष शिवसेना, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स,
आसाम गण परिषद, DMK, AIDMK हे प्रादेशिक स्तरावरील पक्ष आहेत. म्हणजे यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरताच मर्यादित आहे. राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार भारतामध्ये निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग मग कोणत्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पक्ष म्हणून मान्यता द्यायची त्यासाठी जे निकष आहेत ते निकष पुढील प्रमाणे. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत 4 किंवा जास्त राज्यामध्ये 6% पेक्षा जास्त मिळाली पाहिजे. म्हणजे एकूण मतदानापैकी 6% जास्त मते मिळवली तर त्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पक्ष अशी निवडणूक आयोगामार्फत जाहीर केला जातो. कोणत्याही एका किंवा विविध राज्यातून मिळून त्यांना लोकसभेमध्ये किमान 4 जागा मिळाल्या पाहिजे. म्हणजे 4 जागा किंवा 4 राज्यामध्ये कमीत कमी 6% मतदान ज्या राजकीय पक्षाला प्राप्त होईल त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणून निवडणूक आयोग मान्यता देते. किंवा लोकसभेमध्ये किमान 3 राज्यातून 2% जागा म्हणजे 545 पैकी म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या 545 यामध्ये 2 अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य म्हणजे 543 सदस्यांपैकी 2% जागा म्हणजे कमीत कमी 11 जागा त्या राजकीय पक्षाला प्राप्त करता आल्या पाहिजे. म्हणजे लोकसभेमध्ये किमान 2% जागा ज्या राजकीय पक्षाला प्राप्त करता येतात त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असे म्हणता येईल. भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप म्हणतो त्याला, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे भारतातील हे राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहेत. राजकीय पक्ष कसे अस्तित्वात आले हे जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. प्रतिनिधी सभेच्या स्थापनेनंतर राजकीय पक्ष उदयास आले. या प्रतिनिधी सभांना देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्व दिले गेले. प्रतिनिधी सभेतील समविचारी सदस्यांचे गट तयार झाले. जेव्हा प्रतिनिधी सभा अस्तित्वात आल्या ह्या प्रतिनिधी सभा जेव्हा देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा भूमिका बजावू लागले तेव्हा त्यावेळेस या प्रतिनिधी सभेमध्ये समविचारी गट एकत्र येण्यास सुरुवात झाली व ते गट शासनाच्या धोरणावर परिणाम टाकू लागले. या गटांनाच राजकीय पक्ष असे म्हटलेले आहे. म्हणजे जेव्हा प्रतिनिधी सभा अस्तित्वात आल्या त्यावेळेस राजकीय पक्ष नव्हते, परंतु या सभा अस्तित्वात आल्यानंतर यामध्ये ज्या व्यक्तींचे विचार समान आहेत असे समविचारी लोक एकत्र आले आणि ते संघटित झाले. त्यांनी एक गट तयार केला आणि तो गट शासनाच्या धोरणावर परिणाम पाडू लागला. अशा गटालाच राजकीय पक्ष असे संबोधले जाऊ लागले. प्रतिनिधी सभांच्या हातात सत्ता आल्यानंतर ज्यांना या प्रतिनिधी सभेत बहुमत असेल, प्रतिनिधी सभांच्या हातात सत्ता आल्यानंतर ज्यांना या प्रतिनिधी सभेत बहुमत असेल तेच कार्यकारी प्रमुख होणार. म्हणजे ज्या राजकीय पक्षाला कायदेमंडळामध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त होते असाच राजकीय पक्ष सरकार स्थापन करतो. कारण या संघटित गटामुळे प्रतिनिधी सभेत मर्यादित काळासाठी बहुमत टिकून ठेवणे व राज्याला स्थैर्य देणे शक्य झाले. म्हणजे बहुमत टिकून ठेवून राज्याला स्थैर्य देणे, कारण निर्णय हा बहुमताने घेतला जातो. त्यामुळे निर्णयाला मान्यता मिळण्यासाठी कायदेमंडळामध्ये बहुमत असणे आवश्यक असते. ही प्रक्रिया युनायटेड किंगडम आणि इतर देशांमध्ये 18व्या शतकामध्ये सुरू झाली.
जसजसं मताधिकार अधिकाधिक लोकांना मिळाला तसतसे राजकीय पक्षांनी आपले सदस्य वाढवले व संघटना अधिक सुव्यवस्थित केली. म्हणजे जसं मतदानाचा अधिकार वाढला, म्हणजे पूर्वी फक्त श्रीमंत व्यक्तींनाच होता, काही देशामध्ये फक्त पुरुषांनाच होता, काही देशामध्ये विशिष्ट जातींनाच होता. म्हणजे अशा प्रकारे जात, धर्म, वंश, भाषा, लिंग या प्रकारे मतदानाचा अधिकार होता. परंतु जसजसा हा मतदानाचा अधिकार सार्वजनिक स्वरूपात झाला, म्हणजे मतदारांची संख्या वाढली, तसतशी राजकीय पक्षांनी सुद्धा आपले सदस्यत्व मध्ये वाढ केलेली दिसून येते. भारतात ब्रिटिशांच्या काळापासून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असताना राजकीय पक्षांचा उदय झालेला आहे. म्हणजे 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला ही राष्ट्रीय सभा ही अर्ज विनंत्यांद्वारे देशातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या गरजा आहेत, त्या ब्रिटिशांसमोर सादर केल्या जातात आणि ब्रिटिश पार्लमेंट त्यांना मान्यता देऊन त्याचे कायद्यात रूपांतर करीत असे. पुढे स्वातंत्र्य चळवळींनी वेग घेतला आणि मुस्लिम लीग, हिंदू महासभा, युनियनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वतंत्र कामगार पक्ष यासारख्या अनेक पक्षांची स्थापना झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष, शिवसेना इत्यादी अनेक पक्ष अस्तित्वात आले. समाजातील काही घटकांना ज्यावेळी असे वाटते की अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, त्यावेळेस नवीन राजकीय पक्ष स्थापन झाले. भारतात आणि जगातील इतर देशात नवीन राजकीय पक्ष असेच तयार झालेले आहेत. बाकीचं उद्याच्या तासाला.